नमस्कार. आरोग्याचा आठवडा दिवस 5 मध्ये आपण बोलणार आहोत एका खूप कमी बोलल्या जाणाऱ्या पण खूप कॉमन असलेल्या महिलांच्या एका विषयाबद्दल, ज्याचे की नाव आहे अंगावरून पांढरे जाणे, ज्याला की आपण वजायनायटिस किंवा व्हाईट डिस्चार्ज असे बोलतो. तर अंगावरून पांढरे जाणे हे काही प्रमाणात नॉर्मल असते. तर ते कधी नॉर्मल असते? जेव्हा आपल्याला पाळी येण्याच्या जस्ट आधी 2 ते 3 दिवसाआधी, पाळी आल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर, जेव्हा आपल्या अंडाशयामधून बीज बाहेर पडते, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ओव्हुलेशन असे बोलतो. तर या ओव्हुलेशनच्या दरम्यान थोडंसं अंगावरून पांढरे जाणे नॉर्मल आहे आणि प्रेग्नन्सीमध्येही थोड्या प्रमाणात अंगावरून पांढरे जाणे नॉर्मल आहे. पण असे अंगावरून पांढरे जाताना जर लघवीलाही काही त्रास होत असेल, जसे लघवीला तिडीक बसणे, जळजळ करणे, त्यानंतर अंगावरून पांढरे जाताना खाज सुटणे, त्याची दुर्गंधी येणे, असे काही त्रास सोबत होत असतील तर आपल्याला काही तपासण्या करून घेणे आणि सोबत औषधे घेणे आवश्यक आहे. ही सर्व इन्फेक्शनची लक्षणे असून लवकरात लवकर याच्यावर ट्रीटमेंट घेणे खूप गरजेचे असते. तर आता तुम्हाला नॉर्मल व्हाईट डिस्चार्ज आणि थोडं काही त्रास असताना किंवा इन्फेक्शन असतानाचा व्हाईट डिस्चार्ज यातला तुम्हाला फरक लक्षात आला असेलच. तर आपण असा काही व्हाईट डिस्चार्ज किंवा इन्फेक्शन आपल्याला होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो? तर दररोज अंघोळ करताना योनी मार्गाजवळची जागा कोमट पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. तिथे साबण लावणे किंवा दुसरे काही जे केमिकल्स मिळतात ते लावणे आपण अवॉइड केलं पाहिजे किंवा टाळलं पाहिजे. त्यानंतर बऱ्याच वेळा लघवीच्या इन्फेक्शनमुळे योनी मार्गाचे इन्फेक्शन होते किंवा योनी मार्गाच्या इन्फेक्शनमुळे लघवीचे इन्फेक्शन सुरू होते. त्यामुळे आपण भरपूर पाणी पिले पाहिजे, ज्यामुळे लघवीचे इन्फेक्शन किंवा किडनीचे काही इन्फेक्शन्स होणार नाहीत आणि आपल्याला अंगावरून पांढरे जाण्याचा त्रास होणार नाही. योनी मार्गाजवळील जे वाढलेले केस असतात यांच्यामुळेही बऱ्याच वेळा ओलसरपणा राहून इन्फेक्शन होते. तर अशा वेळी तुम्ही ते काळजीपूर्वक शेव किंवा ट्रिम केले पाहिजे. अशा वेळी तुम्ही रेझर वापरणे टाळा, कारण रेझरमुळे स्किनवर थोडीशी जखम होऊन तिथे इन्फेक्शनचे चान्सेस अजून वाढतात. त्यापेक्षा तुम्ही बाजारात मिळणारी क्रीम्स वापरू शकता किंवा वॅक्सिंग करू शकता. त्यासोबतच जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमच्या हजबंडला काही लघवीचे आजार आहेत का याच्याबद्दल त्यांच्याही लघवीची एक तपासणी आणि रक्ताची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. आणि अशा प्रकारची इन्फेक्शन जर तुम्हाला परत परत होत असेल तर तुमच्या रक्तातली साखर, रक्तातले हिमोग्लोबिन, पांढऱ्या पेशा आणि जे अंगावरून पांढरे जाते त्याची एक विशिष्ट तपासणी असते. या सर्व तपासण्या तुम्ही आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्याने केल्या पाहिजेत. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन आपण योनी मार्गाचे इन्फेक्शन कमी करू शकतो आणि टाळू शकतो. ही माहिती दुसऱ्यांनाही नक्की द्या आणि आपण उद्या भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत निरोगी राहा, हसत राहा. धन्यवाद.